शिवोली परिसरातला सुद्धा उमेदवार विजयी झालेले आहे. सविताजी धुळे या निवडणुकीच्या रिंगणात होता. या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून जल्लोष मंगेशजी धुळे यांच्या पत्नी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात होत्या आणि आपण कसा जल्लोष साजरा करताय काय सांगणार? विजय झालेला आहे. कसा जल्लोष साजरा करता? किती मतांनी विजय झाला? जनतेने दाखवलेला विश्वास आणि केलेल्या विकासाच्या जनतेने दिलेला कौल हा जनतेने असं प्रचंड लक्षात दिला. हा पूर्ण जनतेचा आणि पूर्ण प्रभागाचा विजय आहे. साधारणपणे विजय काय? साधारणतः 580 मतांनी काहीतरी झाला. आम्हाला अपेक्षित जास्त होतं पण थोडंफार कमी लीड झालाय. पण काही असं विजय हा विजय असतो. आता कुणाला क्रेडिट देता या सगळ्याचं? पूर्ण जनतेला, नायबाब जनतेला आणि सर्व आमच्या टीमला. आता मंगेशजी थोडक्यात प्रतिक्रिया विजय झालेला आहे. विरोधकांनी अनेक टीका केल्या. आम्ही ऑनर म्हणतो काय विचारायची गोष्ट काय विरोधकांनी तुम्हाला काही लोकांनी तुम्हाला भेटणार कामा करण्याचा हे केला हे जरा खोटा आलं त्यांचा. त्यांनी विरोधकांनी सांगितलेला कोण ओळखत आहे आम्ही काय केलं दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण मला जनता सुटली असते. मी जनतेने दाखवून दिलाय का विकास कोण करतो. विकास हा पूर्णपणे त्या प्रमाणाचा केलेला आहे. त्या जीवावर आम्ही लढवलं त्याच्यामुळे आमचा विजय झाला आहे. निवडणुकीच्या रिंगणात होत्या आणि त्यांच्या माध्यमातून हा जल्लोष शिवसेना पक्षाच्या त्या उमेदवार होत्या आणि त्या उमेदवार विजयी ठरलेले आहेत. आपण बघितलं तर या पॅनलमध्ये जवळपास एक भाजपानं बाजी मारलेली आहे तर एक शिवसेनेनं बाजी मारलेली आहे. अजय जामगरे यांच्या विरोधात एकंदरीत राजेंद्र धुळे हे निवडणूक लढवत होते तर सविता धुळे यांच्या विरोधात जर आपण बघितलं तर एकंदरीत दिनेश धुमाळ हे निवडणुकीच्या रिंगणात होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ते निवडणूक लढवत होते आणि असं असताना हा विजय भाजपा आणि सेना असा झालेला आहे. या संदर्भात पुढचे काही अपडेट असतील आपण घेत राहू. तुमच्या सांगतो व्हिडिओ